सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी. आज दिनांक 4 जून 2025 वार बुधवार. आजचा विषय आहे गणित. घटक संख्यांवरील क्रिया. उपघटक आहे काळ, काम, वेग. आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मंजुषा मधुकर साळवे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्डी मराठी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. मी साळवे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावे. साळवे मॅडम. गुड इव्हिनिंग सर्वांना. सर्वांना आवाज येतोय असं मी कन्सिडर करते. येतोय सर आवाज? ओके. तर जे विद्यार्थी अद्यापही क्लासला जॉईन झालेले नसतील त्यांनी लवकरात लवकर क्लासला जॉईन व्हायचंय. आपला आजचा घटक हा फार महत्वाचा घटक आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण विषय बघणार आहोत विषय गणित, इयत्ता 8वी स्कॉलरशिप. घटकाचं नाव आहे आपलं संख्यांवरील क्रिया. त्यातला उपघटक आहे काळ, काम, वेग. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूत्राचा वापर न करता बरीचशी उदाहरणं ट्रिक्सने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करते, विनंती करते की पटापट त्यांनी क्लासला जॉईन व्हायचंय आणि प्रत्येक एक्झाम्पल, प्रत्येक ट्रिक व्यवस्थित सर्वांनी आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायची. तुम्ही नोट डाऊन केलेल्या गोष्टीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही लिहून घेतलं तर ते तुमच्याकडे सेव्ह राहील, बरोबर की नाही? तुमच्याकडे काहीतरी अभ्यासासाठी काहीतरी मटेरियल राहून जाईल. त्यामुळे फक्त व्हिडिओ बघत न राहता सर्वांनी आपल्या स्कॉलरशिपच्या, आपल्या शिष्यवृत्तीच्या नोटबुक मध्ये प्रत्येक टॉपिक व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आपण आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. पुन्हा एकदा मी टॉपिक सांगते. आपल्या टॉपिकचं नाव आहे संख्यांवरील क्रिया आणि आपला उपघटक आहे काळ, काम, वेग. आता या काळ, काम, वेग मध्ये आपण बऱ्याचशा व्हरायटीचे, बऱ्याचशा प्रकारचे विविध उदाहरणे अभ्यासणार आहोत. बघा, सुरुवातीला आपण समजून घेऊया की काळ, काम, वेग काय आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, काळ, काम आणि वेग काय आहे. आता शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. बघा, काळ, काम आणि वेग या संकल्पनेत कामाला लागणारा वेळ. कोणतंही काम घ्या तुम्ही, ते काम करण्यासाठी आपल्याला काय लागतो? वेळ लागतोच. कामाची क्षमता म्हणजे किती क्षमतेने तुम्ही ते काम करताय, किती स्पीडने तुम्ही ते काम करताय. ते काम करण्यासाठी तुम्हाला किती स्पीड आवश्यक आहे, किती क्षमता, किती शक्ती आवश्यक आहे, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? वेग. आणि एकूण काम म्हणजे पूर्ण काम किती आहे, एक काम आहे का, दोन काम आहे का, तीन काम आहे, एकूण काम, या सर्वांचा संबंध काळ, काम आणि वेग या टॉपिक मध्ये काय केलेला आहे? दर्शवलेला आहे. आता पुढे बघूया वेळ. बघा, वेळ. वेळ म्हणजे काय मुलांना? बघा, तर एखाद्या कामाला पूर्ण करण्यासाठी लागणारं ड्युरेशन, एखाद्या कामाला पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. काम. बघा, तर काम काय आहे विद्यार्थी मित्रांनो? केलेले काम किंवा पूर्ण करायचे असलेले काम. आता सगळी उदाहरणं आपण याच घटकांवर बघणार आहोत. काम करण्यासाठी लागणारे दिवस, काम करण्यासाठी लागणारा वेळ, काम किती आहे, एक काम आहे, दोन काम आहे का, किती कामे आहेत, हे सर्व उदाहरणे आपण यामध्ये अभ्यासणार
आहोत. आता वेग बघा, वेग काय आहे? एका विशिष्ट वेळेत केलेले काम किंवा कामाची क्षमता. ठरवून दिलेल्या विशिष्ट वेळेत काम करण्याची क्षमता, काम करण्याचा स्पीड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? तर वेग. तर पुढची स्लाइड बघूया आपण. चलन. आता चलन का घेतलं आपण? कारण आपल्याला चलनाशी संबंधित उदाहरणे देखील या टॉपिक मध्ये अभ्यासायची आहेत. त्यामुळे आपण काय घेतलं इथं? चलन घेतलं. आता चलन म्हणजे काय बघा, परस्पर संबंधित अशा दोन राशीपैकी, गुणोत्तरामध्ये आपण कालच्या लेक्चरला देखील अभ्यासलं, गुणोत्तरामध्ये देखील आपण काय बघितलं? राशी बघितल्या की नाही? राशी, दोन राशी. गुणोत्तरामध्ये आपण काय करायचो? दोन राशींची उदाहरणे अभ्यासली आहेत. इथे देखील काय दिलंय? दोन राशींपैकी ज्या वेळेस दोन राशी दिलेल्या असतात, त्या दोन राशींपैकी एका राशीत झालेल्या बदलामुळे, दोन राशी असणार बरोबर की नाही? राशी 1 आणि राशी 2, किंवा तुम्ही युनिट देखील म्हणू शकता त्याला. राशी 1 आणि राशी 2, एका राशीत झालेल्या बदलामुळे, समजा पहिल्या राशीत बदल झाला, पहिल्या राशीत बदल झाल्यामुळे ज्या वेळेस दुसऱ्या राशीमध्ये देखील बदल होतो, काय म्हणाले मी? पहिल्या राशीमध्ये झालेल्या बदलामुळे दुसऱ्या राशीमध्ये देखील बदल होतो, तेव्हा अशा बदलांना काय म्हटलं आहे? तर चलन म्हटलं आहे. आता बदल कशा स्वरूपाचा असू शकतो? एक तर पहिली राशी ही वाढू शकते, पहिल्या राशीची किंमत ही जास्त होऊ शकते, पहिल्या राशीची किंमत कशी होऊ शकते? वाढू शकते, किंवा पहिल्या राशीची किंमत कशी होऊ शकते? कमी होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त दुसरा काही बदल होईल का? नाही. एक तर राशीची किंमत वाढू शकते किंवा राशीची किंमत कमी होऊ शकते. त्यावेळेस दुसऱ्या राशीमध्ये देखील बदल होत, ती राशी वाढते. अशा प्रकारच्या बदलांना आपण काय म्हटलेलं आहे? तर चलन असं म्हटलेलं आहे. बघा, इथं चलनाचे समचलन व व्यस्त चलन असे दोन प्रकार आहेत. आता चलनाचे प्रकार बघा, चलनाचे किती प्रकार पडलेले आहेत? तर दोन प्रकार पडलेले आहेत. आता कोणते दोन प्रकार? पहिला प्रकार आहे तर समचलन. कोणता प्रकार आहे पहिला? समचलन. आणि दुसरा प्रकार आहे व्यस्त चलन. पहिला प्रकार समचलन आणि दुसरा प्रकार व्यस्त चलन. आता समचलन आणि व्यस्त चलन काय आपण बघूया. बघा, इथे मी या स्लाइड मध्ये पुन्हा तुम्हाला दाखवले ते दोन प्रकार कोणते? चलनाचे प्रकार. पहिला प्रकार आहे समचलन आणि दुसरा प्रकार आहे व्यस्त चलन. आता समचलनाला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणू शकतो? डायरेक्ट प्रपोर्शन. काय म्हणतात? समचलनाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? डायरेक्ट प्रपोर्शन. आणि व्यस्त चलनाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तर इनव्हर्स प्रपोर्शन. इनव्हर्स प्रपोर्शन. आता सर्व एक्झाम्पल, सर्व उदाहरणे आपल्याला ह्या समचलनावर आणि व्यस्त चलनावर आधारित बघायची आहेत. तर ती उदाहरणे सुरू करण्यापूर्वी आपण समजून घेऊया नेमकी समचलन म्हणजे काय आणि व्यस्त चलन म्हणजे काय. तर बघूया आपण दुसऱ्या स्लाइड मध्ये. पहिला प्रकार, चलनाचा पहिला प्रकार जो आहे काय? समचलन. चलनाचा पहिला प्रकार आहे समचलन. बघा, समचलनालाच मी इंग्लिश मध्ये काय सांगितलंय तुम्हाला? काय म्हणतात? डायरेक्ट
प्रपोर्शन. तर समचलनाची व्याख्या मी तुमच्या समोर लिहिलेली आहे. सर्वांनी वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि लिहून देखील घ्यायचं आहे. माझ्या बरोबर मी शिकवत असताना सर्वांनी सगळ्या नोट, सगळ्या व्याख्या, सगळी उदाहरणे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायची आहेत. बघा आता समचलन म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय? बघा, दोन संख्या किंवा दोन घटक किंवा तुम्ही दोन राशी देखील म्हणू शकता. ज्यावेळेस दोन संख्या, दोन घटक किंवा दोन राशी अशा प्रकारे संबंधित असतात, त्या दोन राशींमध्ये, त्या दोन संख्येमध्ये, त्या दोन सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की मॅडमला थोडं टेक्निकल प्रॉब्लेम मुळे त्या लेफ्ट झाल्या, त्या परत अगदी पुढच्या मिनिटाला जॉईन होतील. कोणीही लेफ्ट होऊ नका. सॉरी हा, काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे मी डिस्कनेक्ट झाले होते. आपण पुन्हा बघूया. तर समचलन आपण बघत होतो. बघा, समचलन काय आहे? दोन राशी दिलेल्या असतात. समचलनामध्ये दोन राशी दिलेल्या असतात. त्या दोन राशींमध्ये ज्यावेळेस आपण तुलना करतो, तुलना म्हणजे बघा, समजा पहिली राशी वाढली तर दुसरी देखील राशी वाढते. पहिली राशी वाढली तर दुसरी देखील राशी वाढते, किंवा पहिली राशी कमी झाल्यास दुसरी राशी देखील कशी होते? कमी होते. त्यावेळेस आपण त्या प्रकारच्या चलनाला काय म्हटलेलं आहे? तर समचलन असं म्हटलेलं आहे. खूप सोपं आहे. एक संख्या वाढली की दुसरी वाढते, एक संख्या कमी झाली की दुसरीही कमी होते, एक राशी वाढली की दुसरीही वाढते, एक राशी कमी झाली की दुसरीही राशी काय होते? कमी होते. अशा प्रकारच्या बदलांना आपण काय म्हटलेलं आहे? तर समचलन. आता उदाहरणामधून तुम्हाला समजून जाईल. उदाहरण बघा, इथे मी उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ, एका दुकानात जर तुम्ही गेले, परत डिस्कनेक्ट झालं नाही, चालू होतं.
उदाहरण बघूया. उदाहरण बघूया आपण. एका दुकानात जर तुम्ही गेले, ठीक आहे, दुकानात गेले का जनरल स्टोअर मध्ये, आता तुमच्या सर्वांची शाळा सुरू होणार आहे. पेन घ्यायला गेले तुम्ही, 8 दिवस आधीच काय केलं, पेन घेण्यासाठी गेले. त्या ठिकाणी तुम्ही 2 पेन खरेदी केले. किती पेन खरेदी केले तुम्ही? 2 पेन खरेदी केले. तर 2 वस्तूंची किंमत एका वस्तूपेक्षा कशी असेल रे? समजा एका पेनाची किंमत आहे 5 रुपये. एक नाही घेतला तुम्ही, 2 घेतले. एखादा पेन बंद पडला तर मला दुसरा वापरायला नको का? मग त्यामुळे तुम्ही काय केलं, एक पेन न घेता 2 पेन तुम्ही काय केले, घेतले. तर दुकानदार काय करल, एका पेनाच्या दुपटीची किंमत तुमच्याकडून 2 पेनासाठी घेईल की नाही? समजा एका पेनाची किंमत जर 5 रुपये आहे, तर दुकानदार तुमच्याकडून 2 पेन घेतल्यानंतर 2 पेनाचे किती रुपये घेईल? 10 रुपये घेईल. आता मी इथं तुम्हाला दुकानातला व्यवहार नाही शिकवते विद्यार्थ्यांना, तर इथं मी तुम्हाला डायरेक्ट प्रपोर्शन किंवा समचलन शिकवते आहे. तर याच्यामधून आपल्याला काय बोध होतो बघा. 2 आणि 1 हे काय आहे? ही आहे पेनांची संख्या. 2 आणि 1 काय आहे? पेनांची संख्या आहे. 5 आणि 10 काय आहे? तर ह्या पेनांच्या किमती आहेत. 5 आणि 10 काय आहेत माझ्या विद्यार्थी मित्रांनो? पेनांच्या किमती आहेत. बघा, पेनांची संख्या वाढली. एका पेनावरून 2 पेनावर आला तो मुलगा. एका दुकानामध्ये गेलता, त्यांनी 2 पेन खरेदी केले. म्हणजे एक पेन नाही, एकाचे 2 पेन खरेदी केले. त्यावेळेस काय झालं, पेनांची किंमत देखील वाढली. पहिली राशी कोणती झाली? ही झाली आपली पहिली राशी, पेनांची संख्या. पेनांची किंमत ही आपली झाली दुसरी राशी. बघा आता, त्यानंतर दुसरी राशी देखील काय झाली, वाढली. आधी 5 रुपये एका पेनासाठी देत होता, आता 2 पेनासाठी त्यांनी किती दिले? 10 रुपये दिले. म्हणजे ज्या वेळेस पहिल्या राशीत वाढ झाली, त्यावेळेस दुसऱ्या राशीमध्ये देखील काय झाली, वाढ झाली. त्यामुळे आपण म्हणू शकतो हे जे उदाहरण आहे ते कोणत्या चलनाचं उदाहरण आहे? समचलनाचं उदाहरण आहे किंवा डायरेक्ट प्रपोर्शनचं उदाहरण आहे. अजून काही उदाहरणे आपण अभ्यासूया. बघा, पेनाचंच उदाहरण आलंय. या ठिकाणी पेनाचंच उदाहरण आलं. बघा काय उदाहरण आहे, वाचा बरं सर्वांनी. खूप शॉर्ट एक्झाम्पल आहे, सर्वांना समजेल असं. नक्कीच
समजलं असेल. ठीक आहे. तर बघा काय आहे ते उदाहरण. 2 वस्तू खरेदी केल्यास. किती वस्तू खरेदी? 2 वस्तू खरेदी केल्यास एका वस्तूची किंमत 10 रुपये आहे. आता कोणत्या 2 वस्तू खरेदी ठीक आहे. एका कॅडबरीची किंमत किती आहे? 10 रुपये आहे. पण तुम्ही दुकानातून 2 कॅडबरी तुमच्या मम्मीसाठी एक आणि तुमच्यासाठी एक खरेदी केली. किती केल्या? 2 कॅडबरीज खरेदी केल्या. दुकानदाराला किती रुपये द्यावा लागतील? बरोबर की नाही? आणखी एक कॅडबरी तुम्ही वाढवली तुमच्या बहिणीसाठी. तिसरी कॅडबरी वाढवली. तिसऱ्या कॅडबरीसाठी म्हणजे 3 कॅडबऱ्यांसाठी तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील? 30 रुपये द्यावे लागतील. आता कॅडबरीचं सोडा, इथून आपल्याला काय बोध होतोय तो घेऊया आपण. बघा कॅडबरी ही काय झाली? राशी नंबर 1. ठीक आहे. कॅडबरीची किंमत काय झाली? ही काय आहे? कॅडबरीची किंमत आहे. कॅडबरीची किंमत काय झाली आपली? राशी क्रमांक 2. राशी दुसरी. बघा एका कॅडबरीच्या 2 कॅडबऱ्या झाल्या. म्हणजे काय झालं? कॅडबऱ्यांची संख्या कशी झाली? वाढली की नाही? कॅडबरींची संख्या वाढल्यामुळे कॅडबरींच्या किमतीची संख्या देखील कशी झाली? वाढली. आधी 10 रुपये दिले होते तुम्ही शॉपकीपरला, आता 20 रुपये देतायत. आणखी तिसरी कॅडबरी तुम्ही तुमच्या बहिणीसाठी घेतलेली आहे. 3 कॅडबऱ्या घेतल्यानंतर तो तुमच्याकडून काही कमी पैसे घेणार आहे का? नाही. वाढल्यामुळं कॅडबरींच्या किमतीची संख्या देखील वाढली. म्हणजे पहिली राशी वाढल्यामुळे दुसरी देखील राशी काय झाली? वाढली. पहिली राशी वाढल्यामुळे दुसरी देखील राशी काय झाली? वाढली. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? हे कोणतं उदाहरण आहे? समचलनाचं उदाहरण आहे. आता पुढचं बघूया महत्वाची गोष्ट की समचलन कसे दर्शवले जाते. कसं एक्सप्रेस करतो आपण समचलनाला किंवा डायरेक्ट प्रपोर्शनला? तर बघा 2 राशी या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहिली राशी आहे 1. पहिली राशी आहे 1. दुसरी राशी आहे y. या 2 राशी कशा आहेत? समप्रमाणात आहेत. किंवा या 2 राशी आपण म्हणू शकतो की डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत. बघा पुढे काय दिलंय सेकंड पॉइंट. x आणि y समचलनात आहेत किंवा x आणि y यांच्यामध्ये समचलन आहे. ओके, आहे समचलन त्यांच्यामध्ये कारण ते म्हणतायत त्यांनी लिहिलं याचा अर्थ आहे. मग पुढे काय दर्शवतात कसं ते बघा. x अल्फा y कसं दर्शवलंय त्यांनी बघा. x हे एक सिम्बॉल आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. थोडस गुणाकाराच्या चिन्हासारखं दिसतं पण ते गुणाकाराचं चिन्ह नाही. चुकीच्या चिन्हासारखं दिसतं पण ते चुकीचं किंवा रॉंगचं देखील सिम्बॉल नाही. तर ते सिम्बॉल आहे डायरेक्ट प्रपोर्शनचं किंवा समचलनाचं. त्या चिन्हाला आपण काय म्हणतो? अल्फा म्हणतो. काय म्हणतो त्या चिन्हाला आपण? अल्फा असे म्हणतो. पण अल्फा शब्द न वापरता चलनामध्ये आपण त्याला काय म्हणतो? तर x समचलन y. आलं लक्षात?
ह्या चिन्हाला आपण काय म्हटलेलं आहे? अल्फा. अल्फा कसा दाखवतो आपण बघा, हा काय आहे? अल्फा. लक्षात ठेवा, तुमच्या 8वीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला यावर उदाहरणं आहेत. अल्फाची प्रॅक्टिस करून ठेवा. हा काय आहे? कोणतं सिम्बॉल आहे हे? अल्फा. काय म्हणतात या सिम्बॉलला? अल्फा असं म्हणतात. ते एक ग्रीक लेटर आहे विद्यार्थी मित्रांनो. ते एक काय आहे? ग्रीक लेटर आहे. बघा, हे एक्स अल्फा वाय असे दर्शवले जाते आणि वाचतात कसं? मी ज्या प्रकारे आता तुम्हाला बोलून दाखवलं त्याच प्रकारे त्याचं वाचन केलं जातं. कसं बघा, पुन्हा एकदा मी वाचन करून दाखवते. एक्स अल्फा वाय. कसे? एक्स अल्फा वाय. आता पुढे बघा, पुढे ट्विस्ट आहे. बघा, मला अल्फाचं चिन्ह, अल्फाचं सिम्बॉल, समचलनाचं सिम्बॉल, समचलनाचं चिन्ह मला काढून टाकायचं. एक्स मी जसेच्या तसा लिहिते. मी काय म्हणाले तुम्हाला की मला समचलनाचं चिन्ह काढून टाकायचं आहे. ठीक आहे, मी काढून टाकलं तर त्याच्या ऐवजी मी घेतलं बरोबर एक्स बरोबर समचलनाचं चिन्ह काढून टाकल्यामुळे आपण तिथे घेतो कोणतेही एक इंग्लिश अल्फाबेट. काय म्हणाले मी? आपण समचलनाचं चिन्ह काढून टाकल्यानंतर तिथे आपण घेतो कोणतंही एक इंग्लिश अल्फाबेट. इथे मी घेतला आहे कॅपिटल के. उरला काय? हा इथं वाय जशाच्या तसा. आता ह्या के ला काय म्हणतात? के का घेतला? के हा समचलनाचा स्थिरांक आहे. के काय आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? के हा समचलनाचा स्थिरांक आहे. के ला काय म्हटलेलं आहे? पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. के ला काय म्हणतात? के ला म्हणतात समचलनाचा स्थिरांक असे म्हणतात. बघा, मी शेवटच्या लाईन मध्ये देखील लिहिलेलं आहे तिथे. काय? बघा, इथे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय लिहिलेलं आहे? काय लिहिलेलं आहे बघा तिथं? के हा स्थिरांक म्हणजे स्थिर पद आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. तो कसा आहे? तर तो स्थिर आहे. माझ्या माहितीप्रमाणे सर्वांच्या काय? ठीक आहे, आता पुढची स्लाइड बघूया आपण. चलनाचा दुसरा प्रकार कोणता आहे बरं? तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घेतलेला असेल. सुरुवातीच्या 3 नंबरच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं चलना चलनाचा दुसरा प्रकार कोणता आहे? व्यस्त चलन. बघा, तर व्यस्त चलन म्हणजे काय? एका राशीत वाढ केल्यास समचलन काय होतं लक्षात आहे ना सर्वांच्या? एका राशीत वाढ केल्यास दुसऱ्या राशीत देखील वाढ व्हायची. पण आता व्यस्त चलनात तसं नाही. तर व्यस्त चलनात काय आहे? बघा, एका राशीत वाढ केल्यास दुसऱ्या राशीत घट होते. एक वाढवली की दुसरी काय होते? कमी होते. किंवा
विद्यार्थी मित्रांनी कुणीही क्लास सोडू नका. टेक्निकल विषय थोडासा, त्यामुळं मॅडम लेफ्ट होत आहेत, पुन्हा जॉईन होत आहेत आणि क्लास कंटिन्यू करतील. कृपया थोडा संयम धरा. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेटवर्कचा थोडासा इश्यू असल्यामुळे मध्ये डिस्कनेक्ट झालं होतं. कुणीही क्लास सोडून जायचं नाहीये. ठीक आहे, आता माझा आवाज येत असेल. आपण पुन्हा व्यस्त चलनावर येऊयात. बघा, व्यस्त चलन काय सांगितलं होतं मी तुम्हाला? एका राशीत वाढ झाल्यास दुसऱ्या राशीत घट होते किंवा पहिल्या राशीत घट झाल्यास दुसऱ्या राशीत काय होते? वाढ होते. चलनाच्या या प्रकाराला काय म्हटलेलं आहे? व्यस्त चलन म्हटलेलं आहे. बघा, दोन राशी असतात, राशी 1 आणि राशी 2. पहिल्या राशीत वाढ झाल्यास दुसऱ्या राशीत घट होते किंवा पहिल्या राशीत घट झाल्यास दुसऱ्या राशीत वाढ होते. या प्रकारच्या चलनाला काय म्हटलेलं आहे? तर व्यस्त चलन असं म्हटलेलं आहे. आता उदाहरणांच्या स्वरूपातून तुम्हाला समजेल की व्यस्त चलन नेमकी काय आहे. बघा, उदाहरणातून तुम्हाला समजेल की व्यस्त चलन काय आहे. बघा, उदाहरण सर्वांनी वाचण्याचा प्रयत्न करा. सर्वांसमोर उदाहरण मी दिलेलं आहे. काय उदाहरण आहे बघा? 6 कामगार एक भिंत 8 तासात बांधतात. कामगार किती आहेत? 6 कामगार आहेत. 6 लेबर आहेत. ते काय करतात? 6 कामगार 8 तासांमध्ये भिंत बांधतात. एक भिंत बांधायची आहे, चाळीची भिंत घेऊयात आपण. त्यांना भिंत बांधायला 8 तास लागतात. दुसऱ्या लाईनला बघा काय दिलेलं आहे? कामगारांची संख्या वाढवून 12 केली. त्यांच्या मदतीला त्यांचे मित्र देखील आले. त्यांच्या मदतीला त्यांचे मित्र देखील आहे. आधी 6 कामगार होते, आता कामगार किती झाले? 12 झाले. आणि सगळे कामाचेच आहेत हा, सगळे एकमेकांना मदत करतात. 6 कामगारांना किती वेळ लागायचा रे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? 8 तास लागायचे. 6 कामगारांना किती लागायचे? 8 तास लागायचे. हे कामगार होते इथं, बरोबर की नाही? या ठिकाणी कोण होते? कामगार. 6 कामगारांना किती तास लागायचे? 8 तास लागायचे. 6 कामगारांचे 6 मित्र त्यांना जॉईन झाले, 6 मित्र त्यांना ऍड झाले. जे कामगारांची संख्या किती झाली? 12 झाली. काम करण्याचं
त्यांचा वेग देखील कसा झाला, वाढला. मग मला एक गोष्ट सांगा, कामगारांची संख्या वाढल्यानंतर कामाचे तास कसे होणार, कमी होणार की नाही? कारण जास्त लोक तिथे कामासाठी आलेत, आता जास्त लोकांनी हातभार लावलाय. जास्त लोकांनी हातभार लावल्यामुळे ते काम कमी वेळेमध्ये पूर्ण होणार. ते काम कमी वेळेमध्ये पूर्ण होणार. यावरून मला तुम्हाला काय सांगायचंय बघा, कामगारांची संख्या वाढली म्हणजे पहिली राशी कशी झाली, वाढली. पहिली राशी कशी झाली, वाढली. तासांची संख्या कशी होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे दुसरी राशी कशी झाली, कमी झाली. पहिली राशी वाढली, दुसरी राशी कमी झाली. त्यामुळे या प्रकारच्या उदाहरणांना आपण काय म्हणतो, व्यस्त चलनाची उदाहरणे असे म्हणतो. माझ्या माहितीप्रमाणे सर्वांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता आपण व्यस्त चलनाचं एक्सप्रेशन किंवा व्यस्त चलन आपण कसे दर्शवतो ते बघूया. बघा, तुमच्या समोर एक स्लाइड मी ओपन केलेली आहे, व्यस्त चलन. बघा काय आहे तिथे, x हे y च्या व्यस्त प्रमाणात आहे. x हे काय आहे, y च्या व्यस्त प्रमाणात आहे. आता व्यस्त प्रमाणात आहे म्हटल्यानंतर आपण कसं लिहितो रे व्यस्त प्रमाणात, बघा सिम्बॉल तेच वापरतो आपण, ग्रीक लेटर अल्फा. पण ज्या वेळेस चलनाचा दुसरा प्रकार येतो व्यस्त चलन, त्यावेळेस जो व्यस्त चलनात असतो तो कुठे जातो, छेदस्थानी जातो. कुठे जातो तो, छेदस्थानी. मग हे कसं वाचणार आपण, एक व्यस्त प्रमाण y किंवा x इनव्हर्सली प्रपोर्शनल टू y. बघा, x इनव्हर्स प्रपोर्शनल टू y. इनव्हर्स का बरं, आता कसं कळणार आपल्याला याच्यातला फरक, इनव्हर्स आणि डायरेक्ट किंवा समचलन आणि व्यस्त चलन. आता समजा x आणि y हे समचलनात आहेत, तर आपण कसं दर्शवतो, x समचलन y. पण व्यस्त चलन कसं दर्शवतो, x व्यस्त चलन 1/y. अंश आणि छेद मी या ठिकाणी वापरलाय. आणि दुसरी राशी ही कुठं गेली आहे, छेदस्थानी. पहिल्या प्रकारात दुसरी राशी ही अंशस्थानीच राहते. आलं लक्षात? मग आता मला हे चिन्ह काढून टाकायचं आहे. मग कसं काढून टाकणार, x काढून टाकल्यानंतर मी घेते तिथं बरोबरचं चिन्ह, x बरोबर. काढून टाकल्यामुळे मी तिथं घेतला एक इंग्लिश अल्फाबेट, दॅट इज k. त्याला आपण काय म्हटलंय, मी पहिल्या प्रकारात तुम्हाला सांगितलंय, त्याला आपण काय म्हटलंय, स्थिरांक किंवा स्थिर पद. आणि हा गुणिले 1/y जशाच्या तसा राहणार. मग काय आलं आपलं बघा, x बरोबर k गुणिले 1/y. आता y इकडे छेदस्थानी आहे, मला बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला पाठवायचंय y ला. या घेऊन y ला इकडे. y ला ज्यावेळेस आपण बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन येतो, त्यावेळेस छेदस्थानचा अंक, छेदस्थानचा घटक अंशस्थानी जातो, बरोबर की नाही. मग x हा y इकडं भागिले आहे किंवा छेदस्थानी आहे, दुसऱ्या बाजूला आल्यानंतर तो काय होईल, अंशस्थानी येईल किंवा भागिलेचा तो x ला काय होईल, गुणिले. तर y तर इकडे आला, मग तिकडे उरला कोण, तर k. ह्याला काय म्हटलेलं आहे आपण, स्थिरपद असं म्हटलेलं आहे. आय थिंक सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. पुढचं बघूया आपण आता. आता आपण उदाहरणांकडे वळूया. ठीक आहे, आता विविध प्रकारची उदाहरणे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कारण माझ्या माहितीप्रमाणे समचलन आणि व्यस्त चलन नेमकी आहे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. बघा, उदाहरण सगळ्यांनी वाचण्याचा प्रयत्न करा. काय आहे उदाहरण, एका शेतातील शेंगा काढण्याचे काम चालू आहे.
त्या शेतात 15 स्त्रिया 8 दिवसात काम पूर्ण करतात. 15 स्त्रिया कामाला आहेत. स्त्रियांची संख्या किती आहे? 15. त्यांना किती दिवस लागतात विद्यार्थी मित्रांनो 15 स्त्रियांना काम पूर्ण करण्यासाठी? 8 दिवस लागतात. पुढचं वाक्य वाचण्याचा प्रयत्न करा. काय आहे पुढचं वाक्य? तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास त्यांना किती दिवसामध्ये पूर्ण करायचंय ते काम? 6 दिवसामध्ये पूर्ण करायचंय. बरोबर की नाही? आता 6 दिवसामध्ये 15 स्त्रिया 8 दिवस लावतात पूर्ण करायला. आता स्त्रियांची संख्या कशी झाली? कमी झाली. मॅन पॉवर तिथला कमी झाल्यामुळे काय होईल मग? स्त्रियांची संख्या, एक मिनिट, स्त्रियांची संख्या काय होईल बघा. किती दिवसात पूर्ण करायचंय त्यांना? 6 दिवसामध्ये पूर्ण करायचंय. करायचं म्हणजे करायचं. त्यांना टार्गेट दिलंय का तुम्ही 6 दिवसामध्ये हे काम पूर्ण करा, 8 दिवस काय लावू नका. मग त्यांना काय करावं लागेल? स्त्रियांची संख्या कशी करावं लागेल? वाढवावी लागेल की नाही? स्त्रियांची संख्या कशी करावी लागेल? वाढवावी लागेल. आधी 15 स्त्रिया होत्या, आता 15 पेक्षा जास्त स्त्रिया त्यांना त्या ठिकाणी लागतील. मग याच्यावरून मला पहिले हे सांगायचंय तुम्हाला की पहिले तुम्ही उदाहरण कोणत्या प्रकारचं आहे? समचलनाचं आहे की व्यस्त चलनाचं आहे हे शोधणं गरजेचं आहे. बघा, दिवसांची संख्या कशी झाली रे विद्यार्थी मित्रांनो? कमी झाली. दिवस ही काय आहे? एक आपली राशी आहे, राशी नंबर 2, आणि स्त्रिया काय आहे? राशी नंबर 1. दिवसांची संख्या कमी झाली तर स्त्रियांची संख्या कशी होणार आहे? वाढणार आहे. लक्षात येतंय ना तुमच्या? आधी 15 स्त्रिया 8 दिवसात काम पूर्ण करायच्या, पण मालकाने सांगितलं, शेताच्या मालकाने काय सांगितलं की 8 दिवसात नाही तर मला काम तुमचं 6 दिवसातच पूर्ण हवंय. तर मग त्या स्त्रियांना काय करावे लागेल? जास्त स्त्रिया कामावर घेऊन याव्या लागतील. बरोबर की नाही? मग स्त्रियांची संख्या कशी झाली? वाढली. दिवसांची संख्या कमी झाली, स्त्रियांची संख्या वाढली. याचा अर्थ हे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? तर व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. कोणतं उदाहरण आहे हे? व्यस्त चलनाचं. ज्यावेळेस व्यस्त चलनाची उदाहरणे येतात, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस आपण काय करतो? इझिली आपण त्यांचा गुणाकार करतो. 2 राशींचा आपण सरळ सरळ गुणाकार करतो. उदाहरण आल्यानंतर फक्त तुम्हाला शोधायचंय की ते उदाहरण व्यस्त चलनाचं आहे की समचलनाचं आहे. जर उदाहरण व्यस्त चलनाचं असेल तर त्याची मांडणी करताना गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडणी करायची. आता कशी मांडणी करणार बघा. 15 स्त्रिया 8 दिवसात काम करतात म्हणजे काय? 15 गुणिले 8 बरोबर. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचंय गुणिले 6. तर किती स्त्रिया लागतील माहित नाही. मग मी म्हणते X स्त्रिया लागतील. आपल्याला काय करायची? X ची किंमत काढायची. मग काय करणार? X ची किंमत काढायची म्हणून X जशाच्या तसा एका बाजूला ठेवणार. उरलेली पद बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूकडे आणणार. मग दुसऱ्या बाजूकडे कोण आहे? 15 गुणिले 8. 6 X ला गुणिले आहे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आल्यास 6 हा काय होणार? याला भागिले होणार. 6 भागिले आला की नाही? मग हे आपण सोडून घेऊया. हे क्रिया आपण सोडून घेऊया. बघा कशी सोडवणार आपण? 6 ला आणि 8 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने आपण भागू शकतो किंवा 3 ने पण भागू शकतो 6 ला आणि 15 ला. मग कसं होणार बघा? 3 5 15, 3 दुने 6. इथे 5 आला, इथे 2 आला. तर ह्या 2 ने आपण 5 ला तर पूर्ण भाग देऊ शकत नाही. मग 8 ला देऊया. बे 1 बे,
बेचोक 8. मग काय उरलं बघा, न्यूमरेटरला किंवा अंशस्थानी काय उरलं, फक्त 5 गुणिले 4. छेदस्थानी तर 1 उरला. 1 ला आपण लिहिलं काय, नाही लिहिलं काय, काही फरक पडत नाही. मग 5 गुणिले 4 काय येणार, 5 चोक 20 बरोबर 1. x ची किंमत किती आली, x ची किंमत किती आली, 20. म्हणजे काय, कामावर किती स्त्रिया बोलवाव्या लागतील, म्हणजे काम 6 दिवसात पूर्ण होईल, तर कामावर 20 स्त्रिया बोलवाव्या लागतील, म्हणजे काम 6 दिवसातच पूर्ण होईल. आलं सर्वांच्या लक्षात? ठीक. पुढचं उदाहरण अभ्यासूया आपण. बघा, वाहनाचं सगळ्यांना उदाहरण समजेल, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचे. बघा, दुसरं उदाहरण काय आहे, एका वाहनाचा सरासरी वेग ताशी 48 किलोमीटर आहे. एक वाहन आहे, एक 4 व्हीलर आहे, त्या 4 व्हीलरचा वेग किती आहे, 48 किलोमीटर पर आवर. एका तासामध्ये किती जातीये, 48 किलोमीटर जाते. एका वाहनाचा सरासरी वेग ताशी 48 किलोमीटर असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात. किती वेळ घेतीये ती गाडी, काही अंतर जाण्यासाठी 6 तास घेतीये ती. पुढे काय म्हटलंय बघा, तर वेग ताशी 72 किलोमीटर असताना वेग काय केला त्यांनी, 48 चा स्पीड वाढवला. 48 वरून स्पीड किती केला, 72 स्पीड केला. आता ती 4 व्हीलर 72 च्या स्पीडने चाललीये, तर तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल माहित नाही, x वेळ लागेल. इथे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिले तुम्ही डिटेक्ट करून घ्यायचं की उदाहरण व्यस्त चलनाचं आहे की समचलनाचं आहे. बघा, पहिली राशी कोणती झाली, वेग ही काय झाली, पहिली राशी. प्रवासासाठी लागणारा वेळ किंवा तास काय झाला, ही आपली दुसरी राशी झाली. बघा या ठिकाणी वेग 48 होता, 48 वरून 72 झाला. स्पीड वाढल्यानंतर मला सांगा, कॉमन क्वेश्चन आहे, गाडीचा स्पीड वाढल्यानंतर तुम्ही निर्धारित ठिकाणी कमी वेळेत पोहोचताल का जास्त वेळ लागेल तुम्हाला? आधी स्पीड होता 48, त्यावेळेस तुम्हाला 6 तास लागायचे, आता स्पीड वाढवलाय 72 झालाय. ऑब्विसली 6 तासापेक्षा कमी वेळ लागणार. 6 तासापेक्षा काय होणार, कमी वेळ लागणार. म्हणजे 5 तास लागू शकतात, 4 तास लागू शकतात, माहित नाही किती तास लागेल. म्हणजे ही राशी कशी होणार आहे, दुसरी राशी कमी होणार आहे. पहिली राशी कशी झालेली आहे, पहिली राशी 48 वरून 72 झालीये. पहिली राशी वाढली, दुसरी राशी कमी झाली. याचा अर्थ इथे कोणतं चलन आहे, तर व्यस्त चलन आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्यावेळेस व्यस्त चलन येतं त्यावेळेस आपण सरळ सरळ दोन राशींचा काय करतो, गुणाकार करतो. करा बरं मग गुणाकार कसा करणार, 48 किलोमीटर पर आवर हा वाहनाचा वेग आहे. 48 किलोमीटर जाण्यासाठी त्यांना लागतात 6 तास. तर गाडीचा वेग 72 किलोमीटर केल्यास किती वेळ लागेल माहित नाही, आपण ते काढूया. मांडणी महत्वाची होती, मांडणी जमली की आपल्याला पुढचं सुटण्यास मदत होते. 48 गुणिले 6, 72 तिकडे x ला गुणिले आहे, मला तिकडे नकोय, मला बरोबर चिन्हाच्या या बाजूला आणायचा. मग इकडे येऊन 72 काय होईल, या ठिकाणी भागिले होईल. मग आता रिड्यूस करा, कसं करणार, 48 ला आणि 72
2 मिनिटात मॅडम जॉईन होत आहेत. मॅडम तुमचा माईक अनम्यूट करा अगोदर. म्यूट आहे तुम्ही. वीस मिनिटामध्ये किती अंतर जाईल? बघा इथे तास आहे, इथे मिनिट आहे. एक तर दोघांनाही तासामध्ये करून घ्या किंवा दोघांनाही मिनिटामध्ये करा. आता 1 तास म्हणजे किती मिनिट रे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? सांगा, सर्वांना येत असेल याचं उत्तर. 1 तास म्हणजे किती मिनिटे? 1 तास म्हणजे किती मिनिटे? तर 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 60 मिनिटे. 60 मिनिटामध्ये ती गाडी 42 किलोमीटर जाते, तर 20 मिनिटामध्ये किती जाईल? ही काय झाली आपली राशी नंबर 1. ही झाली आपली राशी नंबर 2. आता बघा बरं कोणत्या चलनाचं उदाहरण येईल हे? एक राशी कशी झाली? कमी झाली. 60 मिनिटांवरून 20 मिनिटे झाले की नाही? 20 मिनिटे. स्पीड तोच आहे, स्पीड बदललेला नाही. अंतर पण ती काय होईल? किती अंतर कापेल? कमीच अंतर कापेल की नाही? 60 मिनिटामध्ये ती 42 किलोमीटर जाते, 20 मिनिटामध्ये 42 किलोमीटर पेक्षा कमी अंतर जाईल. मग बघा या ठिकाणी काय लक्षात आलंय आपल्या? पहिली राशी कमी झाली, दुसरी देखील राशी कमी झाली. याचा अर्थ हे उदाहरण आहे आपलं समचलनाचं उदाहरण. हे दिलेलं उदाहरण आहे समचलनाचे उदाहरण. मग समचलनाच्या उदाहरणामध्ये आपण काय करतो? जसे व्यस्त चलनाच्या उदाहरणामध्ये आपण सरळ सरळ गुणाकाराची क्रिया घेतो, पण या ठिकाणी ज्यावेळेस समचलन येतं त्यावेळेस आपण भागाकाराच्या स्वरूपामध्ये हे उदाहरण सोडवतो. बघा पहिले काय आहे मग? 42 किलोमीटर एका तासात जाते. बघा एका तासात म्हणजे किती रे विद्यार्थी मित्रांनो? 60 मिनिटात. बरोबर बरोबर. ती गाडी 20 मिनिटात, आता खाली मिनिटे लिहिले, खाली वेळ लिहिलाय, 20 मिनिटात किती अंतर जाईल? किती अंतर जाईल? एका तासात 42 जाते तर 20 मिनिटात किती जाईल? x जाईल. मग या ठिकाणी आपण काय करणार? सरळ सरळ तिरकस गुणाकार. बघा 42 या 20 ला आपण काय करणार? छेदस्थानी आहे, बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे पाठवल्यावर तो जाईल अंशस्थानी, म्हणजे 42 ला तो काय होईल? गुणिले छेदस्थानचे 60 जसेच्या तसे बरोबर तिकडे उरला 1. मग सोडवा. हे कसं सोडवणार आपण? बघा 20 एक 20, 20 त्रिक 60. आता 3 आणि 42 ला भाग द्या. 3 एक 3, 4 तर नाहीये 3च्या पाड्यात, मग 4 पेक्षा लहान संख्या कोणती? 3च. मग 3 एक 3, बाकी उरली 1, 3 चोक 12. काय उरलं मग अंशस्थानी? फक्त x बरोबर 14. x ची किंमत किती आली? 14. मग ती गाडी 20 मिनिटामध्ये किती अंतर कापेल? 14 किलोमीटर. आलं सर्वांच्या लक्षात? आता मी व्यस्त चलनाची देखील 3-4 उदाहरणे घेतली, त्यानंतर समचलनाची देखील मी काय केली? एक उदाहरण तुमच्या समोर दाखवलं. आता पुढचं एक जरा वेगळ्या प्रकारचं उदाहरण घेऊया आपण. ठीक आहे, बघा काय आहे हे? वाचा बरं. मजुरांचं उदाहरण आहे हे. एक नवीन प्रकारचं हे आपण सूत्राच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करूया. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील?
मजुरांचं ज्यावेळेस उदाहरण येतं त्यावेळेस आपण तिथे एक शॉर्टकट फॉर्म्युला वापरतो. तो फॉर्म्युला आहे M1 म्हणजे मजुरांची संख्या, त्यानंतर T1 म्हणजे वेळ किंवा टाइम, आणि त्यानंतर D1 म्हणजे दिवसांची संख्या, बरोबर M2 म्हणजे मजुरांची संख्या, T2 म्हणजे टाइम आणि D2 म्हणजे दिवसांची संख्या. तर बघा या सूत्रात आपण किमती टाकून देऊया फक्त. बघा काय किमती येतील. M1 मजुरांची संख्या, पहिल्या वाक्यामध्ये पहिलं वाक्य बघा काय आहे, 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. सरळ सरळ पॅरामीटर दिलेले असतात, सरळ सरळ किमती दिलेल्या असतात, ऍज इट इज उदाहरणं येतात, फक्त नंबर बदलले जातात. बघा मजुरांची संख्या किती आहे 15, गुणाकाराचं चिन्ह जशीच्या तसं T1 म्हणजे टाइम किती लागतो 15 मजुरांना 8 तास लागतात. दिवस किती लागतात 15 मजुरांना, रोज 8 तास काम करून किती दिवस लागतात 18 दिवस लागतात. झालं इथपर्यंत. पुढे बरोबर M2 म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये तेच काम सारखंच आहे बरं का, तेच काम 16 मजुरांची संख्या कशी आहे आता 16 मजूर रोज 9 तास काम करतात, म्हणजे टाइम किती झाला 9, तर त्यांना किती दिवस लागतील, म्हणजे D2 ची किंमत तुम्हाला माहिती आहे का या ठिकाणी नाही. मग D2 ला आपण काय करूया, त्याच्या जागेवरच ठेवूया. 16 आणि 9 इकडे अंशस्थानी आहे किंवा D2 ला गुणिले आहे, इकडे आल्यानंतर ते 15, 8 आणि 18 ला काय होणार भागिले होणार किंवा छेदस्थानी येणार. मग कसं लिहिणार आपण 15 गुणिले 8 गुणिले 18 छेद 16 गुणिले 9. मग आता हे सोडवूया आपण, 9 ने 18 ला भाग देऊया. 9 एक 9, 9 दुने 18. आता बघा या 2 आणि या 16 ला देखील भाग जातो. बे एक बे, बे आठी 16, हा 8, या 8 बरोबर काय झाला कॅन्सल झाला, कारण सारखीच आहे की नाही. छेदस्थानचा अंक आणि अंशस्थानचा अंक जर सारखे असेल तर ते आपण कॅन्सल करू शकतो. मग उरलं काय बघा बरं व्यवस्थित, काय उरलं फक्त वरती 15 उरले. मग D2 ची किंमत किती आली 15, म्हणजे 16 मजुरांनी जर रोज 9 तास काम केलं तर त्यांना किती दिवस लागणार आहेत कामासाठी 15 दिवस. आता हे उदाहरण आपण एक्स वगैरे वापरून सोडवलेलं नाही, त्या प्रकारे सोडवलं तर ते खूप मोठं उत्तर येतं. हा सोपा फॉर्म्युला ह्या प्रकारच्या उदाहरणांसाठी तुम्हाला उपयोगी पडेल. 5 मिनिटं आहेत. ठीक, बघा अजून एक उदाहरण बघूया आपण, थोडस वेगळ्या प्रकारचं उदाहरण बघूया. ठीक आहे, 7 नंबरचं उदाहरण आहे हे. टाईप थोडासा वेगळा आहे, बऱ्याचशा टाईपची उदाहरणं घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि सगळी उदाहरणे कशी होती सोपी होती. बघा प्रश्न 7वा, यम व्यस्त चलन 1/n. व्यस्त शब्द का वापरला मी, तर n हा कसा आहे छेदस्थानी. जर त्यांनी काय म्हटले, जर m बरोबर 30, n बरोबर 5, तर या चलनाचं आपल्याला त्यांनी समीकरण लिहायला लावलं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मला हे चिन्ह काढून टाकायचं, व्यस्त प्रमाणाचं चिन्ह मला काढून टाकायचं. मग आपण कसं लिहिणार, m बरोबर स्थिरांक घेतो की नाही आपण, स्थिरांक ज्यावेळेस आपण व्यस्त चलनाचं चिन्ह काढून टाकतो त्यावेळेस आपण स्थिरांक त्या ठिकाणी घेतो. मग स्थिरांक काय घेणार आपण k गुणिले हा 1/n जसेच्या तसा राहणार 1/n. तर यामध्ये आपण m आणि n च्या किमती टाकूया, मग आपल्याला आपलं समीकरण मिळेल. m ची किंमत किती आहे 30 टाकले, 30 m नंतर बरोबरचं चिन्ह जसेच्या तसं
हॅलो, बघा पुढे 5 इकडे काय आहे, छेदस्थानी. बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यावर तो काय होणार, 30 ला गुणिले होणार. 30 गुणिले 5 बरोबर तिकडे काय उरला, के. 3 5 15, शून्य जसेच्या तसा, म्हणजे के ची किंमत किती आली, 150. मग आपण ही के ची किंमत कशामध्ये टाकणार, आपल्या या समीकरणामध्ये टाकणार. आपलं समीकरण काय आलं होतं, ज्यावेळेस आपण व्यस्त चलनाचं चिन्ह काढून टाकलं त्यावेळेस आपलं समीकरण आलं होतं यम बरोबर के गुणिले 1/n. यम ची किंमत आपण टाकल्यानंतर के ची किंमत काय मिळाली आपल्याला, 150 गुणिले 1/n जसेच्या तसा. आता n ला मी यम कडे आणते, n छेदस्थानी आहे किंवा भागाकारामध्ये आहे, इकडे आल्यानंतर तो यम ला गुणाकारामध्ये येईल. मग यम गुणिले n काय होईल, तर mn बरोबर 150 काय होतील, जसेच्या तसे राहतील. मग काय आलं आपलं समीकरण, mn बरोबर 150 आहे का, ऑप्शन दिसतंय का, बघा बरं कुठे, सेकंड नंबरचं ऑप्शन आपलं काय आहे, करेक्ट आहे. mn बरोबर 150. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण मॅक्झिमम उदाहरणांचा, जास्तीत जास्त उदाहरणांचा आज सराव केलेला आहे. तुम्ही देखील जी काही उदाहरणे आपण इथे अभ्यासली त्या उदाहरणांचा पुन्हा एकदा घरी सराव करा. आणि तुमच्या ग्रुपवर एक सरांनी PDF पाठवलेली आहे, त्या PDF मध्ये याच प्रकारचे विविध उदाहरणे आहेत आणि हे देखील उदाहरणे आहेत. म्हणजे तुम्हाला लिहून घेण्यामध्ये कुठे जर तुम्ही मागे राहिले असाल, लॅक राहिला असेल, तर तुम्हाला लिहून घेण्यामध्ये देखील याची मदत होईल. त्या प्रकारे असे तुम्ही अजून उदाहरणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.